नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे जे आहेत ती लातूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यामधून 2 जणांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यामध्ये सीबीआयने जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते या ठिकाणी धाडसत्र सुरू केलं होतं आणि त्यामध्ये या ठिकाणी एक रिटायर्ड प्राध्यापक यांना सुद्धा या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता आरसीसीचे संचालक जे आहेत मोठेगावकर यांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर हे त्यांचं आरसीसी या ठिकाणचं ट्युशन एरियामधलं क्लासेस आहे. जर पाहायला गेलं तर सीबीआयनं जे आहे ती गेल्या 5 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी धाडसत्र या ठिकाणी सुरू केलेलं होतं. आरसीसीचे संचालक जे आहेत शिवराज मोठेगावकर यांची सुद्धा शुक्रवारी 9 तास सीबीआय कडून या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यांना नोटीस देऊन पुण्यालाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सुद्धा काल जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आरसीसी क्लासेसवरती सीबीआयनं छापा टाकलेला आहे आणि या ठिकाणाहून काही दस्तावेज सुद्धा या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेले आहे. आता सध्या जरी पाहायला गेलं तर या ठिकाणी सीबीआयचं पथक या ठिकाणी आरसीसी क्लासेसमध्ये कारवाई करत आहे आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातून काही डॉक्टर सुद्धा या ठिकाणी रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एकंदरीतच लातूर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीतच या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते या ठिकाणी खळबळ उडालेली आहे. मात्र सीबीआय चौकशीमध्ये अजून कोणते मोठे मासे गळाला लागतील याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर.